राम राम मंडळी, मी रमेश चिनकडे स्वागत करतो तुमचं आपल्या गावाकडचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. गावोगावी भटकंती करत असताना आज मी आलो आहे सौनस मुळगाव येथील कुंभारवाडीतील छोट्याशा गणपती कारखान्याकडे. रस्त्यावरून जात असताना अचानक माझं एका बोर्डाकडे लक्ष वेधून घेतलं. त्याच्यावर लिहिलं होतं श्री गणेश मूर्तिकार. परवानगी घेऊन मी आतमध्ये पाऊल ठेवलं आणि समोरचा देखावा पाहून अगदी मन प्रसन्न झालं. चारी बाजूला बाप्पांच्या अत्यंत सुंदर आणि सुबक मूर्त्या होत्या. उत्कृष्ट आखणी आणि शेडिंग केलेले बाप्पांचे विविध अवतार. कुठे विठ्ठल रूपातले बाप्पा तर कुठे शिवाच्या पिंडी शेजारी बसलेले गजानन. विशेष म्हणजे इथे सगळ्या मूर्त्या या मातीच्या मूर्त्या बनवणं ही त्यांची खासियत. या कारखान्याचे मालक श्री अजित अनंत कोळमांद्रेकर बाबांशी गप्पा मारताना कळलं वयाच्या अवघ्या 15व्या वर्षापासून ते या कलेशी जोडले गेलेत. बाबा म्हणाले, मातेशी माझं नातं जन्मजन्मीचं आहे आणि ही सेवा पुढे नेण्यातच माझं खरं समाधान आहे. माझी जिंदगी मातीमध्येच आहे. शेवटपर्यंत आहे. मूळचे इथलेच आहेत की नाही, आमचं मूळ गाव तिकडं आहे. कोळमांद्र दापोली तालुका. आता गावतळ कारखाना तो माझा गाव. इथून गावतळ्यावरून 3 किलोमीटर आहे. माझं गावच कोळमांद्र. हा माझा आजोळ. तुम्ही इकडे आजोळात आला? आजोळात आलो मी इथून. आजोळात आलो ना असे तर राहिलो पेंटिंग काम करायला. डोक्यावर काय तितका काबल कष्ट केले. म्हणजे डोक्यावर मी घमेलो वाहून मुलांची लहान मुलं माझी काय आम्हाला काय पुढं नोकरी धंद्याला नाही काय नाही अजून सुद्धा नाही. लहानपणापासून गणपती काढायला सुरुवात केली. माझ्या हातापडायची कोण नाही. म्हणजे बायको माझ्या हाताची माती म्हणून कुठे द्यायची तेवढं. आज त्यांची मुलं हाच वारसा तितक्या श्रद्धेने पुढे चालवत आहे. कारखान्यात मूर्तींना पॉलिश करणाऱ्या त्यांच्या लहान मुलाशी बोलताना अभिमानाने तो म्हणाला, मुंबई पुण्याला मोठ्या नोकरीला जाण्यापेक्षा वडिलांनी सुरू केलेली ही बाप्पाची सेवा पुढे नेण्यातच आमचा जास्त आनंद आहे. मग दादा, हे ज्या मातीच्या मूर्त्या आहेत ते कोण काढतं? म्हणजे तुम्ही काढता की बाबा काढतात? नाही, मातीच्या मूर्ती ते वडील आणि माझा मोठा भाऊ आहे तो मातीच्या मूर्ती काढतो. मी पेंटिंग आणि गणपतीचे फिनिशिंग वगैरे असं ते करतो. आखणी वगैरे मोठा भाऊच करतो. आखणी शेडी मोठा भाऊ करतो. शाडू मातीच्या मूर्तींचा विचार केला तर जास्त करून फिनिशिंग लोकांना आवडते. जेवढी फिनिशिंग असेल तेवढे लोक जास्त आकर्षित होतात. त्याचबरोबर तुम्हाला तर माहिती असेल की आखणी हा सर्वात महत्त्वाचा विषय. एवढ्या आखणी जेवढी चांगली तेवढी लोकांची मन जास्त आनंदित होतं. 1 फुटाची मूर्ती असेल तर दिवसाला 1 ते 2 होतात. जास्तीत जास्त 2, त्याच्यावरती नाही. मूर्ती घडवण्यापासून ते फिनिशिंगपर्यंत पूर्ण कोळमांद्रेकर परिवार या सेवेत लीन आहे. निघताना त्यांनी प्रेमाने दिलेला चहाचा घोट आणि त्यांचा हा जिव्हाळा थेट मनात घर करून गेला. आपल्या गावातल्या या गुणी कलाकारांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावाकडचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रमेश चिनकडे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, आंब्याचा बाटा. गणपती बाप्पा मोरया.